आजच्या या व्हिडिओमध्ये हे सम सोडूया. हे सम बघितल्यावर तुम्ही सांगणार हे तर खूप सोपं आहे. का बरं? कारण तुम्ही सांगणार फिगर दिलाय, इन्फॉर्मेशन दिलंय आणि हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आहे. ऍक्टिव्हिटी म्हटलं तर आपल्याला आवडतं. का बरं? कारण सगळे स्टेप्स दिले आपल्याला, फक्त ते जे ब्लँक्स आहेत ते फिल करायचं. आवडतं ना? ओके, चला. पण सम दिलंय, जर हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसतं तरी आपण कसं सोडवायचं ते पण आपण डिस्कस करूया. चला, आता पहिल्यांदा बघून घ्या सम मध्ये काय दिलंय. सम मध्ये सांगितलंय इन ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे या त्रिकोणामध्ये, याचं नाव आहे ट्रायंगल पी क्यू आर, याच्यामध्ये पीएम जे आहे ते मीडियन आहे. पीएम मीडियन दिलं आहे. आता पी तर वर्टेक्स आहे ट्रायंगल, तिकडून हे पीएम ड्रॉ केलंय, म्हणजे हे एम काय ते पीच्या समोरचे जी बाजू आहे क्यू आर त्याचं मिड पॉइंट आहे. राईट, मध्यबिंदू आहे, म्हणजे एम मिड पॉइंट आहे, म्हणजे क्यूएम आणि एम आर इक्वल आहे ते दिलंय. बायसेक्टर्स ऑफ अँगल पीएम क्यू आणि अँगल पीएमआर. ओके, अँगल पीएम क्यू चं बायसेक्टर दिलंय बघा, एम एक्स बायसेक्टर आहे ना. कसं समजलं बघा बघा बघा, इकडे इक्वल दिलंय ना, म्हणजे हे अँगल बायसेक्टर आहे. आणि एम वाय जे आहे ते अँगल पी एम आर चं बायसेक्टर आहे, हे पण दिलंय. हे जे बायसेक्टर्स आहे ते साइड पी क्यू ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट एक्स आणि एम वाय इंटरसेक्ट करते पी आर ला ऍट पॉइंट वाय, हे दिलंय. आणि हे दिलंय या गिवन वर आपल्याला हे सिद्ध करायचंय की सेगमेंट एक्स वाय इज पॅरलल टू क्यू आर. एक्स वाय जे आहे ते बाजूला, हे बाजू जे आहे क्यू आर ला पॅरलल आहे, हे सिद्ध करायचंय. ओके, आता बघा एक्स वाय जे आहे ते क्यू आर ला पॅरलल कधी असणार आहे? बघा 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 आणि सांगा. एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल कधी असणार? तुम्ही सांगणार हे तर आपल्याला माहिती आहे, जर हे रेशो, दोन रेशोज इक्वल पाहिजे. कोणते? पी एक्स अपॉन एक्स क्यू आणि पी वाय अपॉन वाय आर, हे दोन्ही रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले तर आपण सांगू शकतो एक्स वाय जे आहे ते क्यू आर ला पॅरलल आहे. आणि त्याचं रिझन काय असणार? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आणि तुम्हाला ते दिसतंय इकडे बघा, हे तर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिलं पण आहे. ओके, पण जर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसतं तर समजलं ना कसं? म्हणजे ते आपला हिंट असेल, म्हणजे आपल्याला कसं ही पी एक्स अपॉन एक्स क्यू हे रेशो आणि पी वाय अपॉन वाय आर हे रेशो आपल्याला इक्वल दाखवायचंय. हे मिळालं म्हणजे आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करून आपण हे लाईन पॅरलल लिहू शकतो. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला हे रेशो पाहिजे. कोणतं रेशो पाहिजे? पी एक्स अपॉन एक्स क्यू. आता पी एक्स अपॉन एक्स क्यू पाहिजे म्हणजे आपल्याला गिव्हनचा वापर करावा लागेल. म्हणजे गिव्हन मध्ये काय दिलंय? आपल्याला बायसेक्टर दिले बघा, एम एक्स बायसेक्टर दिलंय. एम एक्स बायसेक्टर आहे कोणत्या अँगलचं? अँगल पी एम क्यू चं. आणि अँगल पी एम क्यू कुठे आहे? ते आहे या ट्रायंगल मध्ये. म्हणजे या ट्रायंगल मध्ये एक अँगल आहे, त्याचं बायसेक्टर दिलं आहे. बायसेक्टर दिलंय म्हणजे त्याच्याने आपल्याला रेशोज मिळणार ना. कधी? जर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगलचा वापर केला तर. म्हणजे आपल्याला समजलं काय यूज करायचं. व्हेरी गुड. म्हणजे आपण या ट्रायंगल मध्ये, या त्रिकोणामध्ये ते यूज करणार. म्हणजे आपण चालू कसं करणार आहे? इन ट्रायंगल पीएम क्यू लिहिलंय बघा तिकडे, रे एम एक्स बायसेक्ट अँगल पीएम क्यू. आणि याचं रिझन आपण काय लिहिणार? गिवन. इकडे तर हे काय ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये, इकडे रिझन नाही दिले तर नाही लिहायचं, जे ब्लँक आहे त्यालाच फिल करायचं. पण जर नसतं तर आपण लिहिलं असतं तर आपण लिहिलं गिवन. आणि याच्याने काय होणार आहे? आपल्याला दोन रेशोज इक्वल. बायसेक्टर कशाच आहे? एमच आहे. दोन रेशोज म्हणजे एम पी अपॉन एम क्यू हे रेशोज. राईट, हे रेशोज इक्वल कशाला असणार आहे? पी एक्स अपॉन एक्स क्यू. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला पी एक्स अपॉन एक्स क्यू च गरज आहे. म्हणजे आपण लिहिणार आहोत एम पी अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एक्स अपॉन एक्स क्यू. हे लिहिलं आणि हे असणार आपलं रिझल्ट नंबर 1. रिझन काय? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. झालं, समजलं? ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम सोपं आहे. पण जर नसतं तरी कसं लिहायचं ते समजलं आणि कसं रेशो घ्यायचं ते समजलं. कारण आपल्याला पी एक्स अपॉन एक्स क्यू पाहिजे. मिळालं. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार आपल्याला दुसरं रेशो पाहिजे, पी वाय अपॉन वाय आर. आता पी वाय अपॉन वाय आर म्हणजे तुम्ही सांगणार आता आम्हाला माहित आहे, कारण अजून एक अँगल बायसेक्टर आहे एम वाय. ते कशाचं बायसेक्टर आहे? पी एम आर चं. पण कोणत्या ट्रायंगल मध्ये? म्हणजे ट्रायंगल पी एम आर. म्हणजे ते प्रॉपर्टी यूज करायचं. म्हणजे काय येणार? इन ट्रायंगल पी एम आर एम वाय बायसेक्स अँगल पी एम आर. आणि त्याचं रिझन आपण लिहिणार आहोत गिव्हन. त्यामुळे आपल्याला दोन रेशोज मिळणार आहेत. कसं लिहायचं? पी वाय अपॉन वाय आर. ते बघून पी वाय अपॉन वाय आर पाहिजे म्हणजे काय लिहिणार? एम पी अपॉन एम आर. व्हेरी गुड. म्हणजे आपलं रेशो येणार आहे एम पी अपॉन एम आर इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. आणि याचं रिझन काय?
अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. समजते ना? ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम सोपं नसलं तरी आपल्याला माहित आहे. व्हेरी गुड. ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये पण आपलं झालं, पण जर नसतं तर कसं केलंय, काय केलंय ते समजून घेऊ. आता आपल्याला हे दोन रेशोज इक्वल पाहिजे होते. हे दोन रेशोज आले. एक रिझल्ट नंबर 1 मध्ये आहे राईट हँड साईडला, एक रिझल्ट नंबर 2 मध्ये आहे राईट हँड साईडला. म्हणजे आपल्याला दोन्ही रिझल्टचे राईट हँड साईड इक्वल पाहिजे. राईट हँड साईड इक्वल कधी येणार आहे? जर लेफ्ट हँड साईड इक्वल आलं तर, म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड इक्वल आणायचं. आता या दोन्ही लेफ्ट हँड साईड मध्ये बघा, दोघांचं न्यूमरेटर सेम आहे, एमपी, पण डिनॉमिनेटर एमक्यू आणि एमआर आहे. ते सेम आहे का? सेगमेंट्स इक्वल नाही, असं बघून इक्वल नाही, सेम नाही ना. पण फिगर मध्ये बघा ना, एमक्यू आणि एमआर तुम्ही सांगणार हे इक्वल आहे, कारण आपण स्टार्टिंगला गिवन बघितलं ना, आपल्याला दिलं होतं पीएम इज अ मीडियन, पीएम मीडियन आहे म्हणजे एमक्यू आणि एमआर इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे या गिवन इन्फॉर्मेशननी आपल्याला हे कळालं की दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे दोन्ही लेफ्ट हँड साइड सेम झालं की नाही. हा ते इक्वल आहे आणि इकडे याला मार्क नाही केलंय, जे लिहिले तसंच लिहायचं. पण आपण स्वतः लिहिणार म्हणजे आपण याला मार्क करूया 3, म्हणजे हे आलं. आता 3 मध्ये आपल्याला दोघांचं लेफ्ट हँड साइड इक्वल मिळालं. लेफ्ट हँड साइड इक्वल आहे म्हणजे दोघांचं राईट हँड साइड इक्वल असणार आहे, म्हणजे नेक्स्ट स्टेटमेंटला आपण दोघांचं राईट हँड साइड इक्वल लिहू शकतो. आणि ते कुठून येणार आहे? फ्रॉम 1, 2 आणि 3. व्हेरी गुड. म्हणजे आपण याला रिझन देणार जर आपण स्वतः लिहितो. ओके. आता हे रेशोज इक्वल आलेत म्हणजे आपण या लाईनला या साइड बरोबर पॅरलल लिहू शकतो, आणि ते लिहिलंय. त्याचं रिझन काय? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. झालं. पण अजून एक गॅप आहे याच्यामध्ये, एक 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 गॅप आहे. काय समजलं का? हे जे आपण रेशोज लिहितोय, px अपॉन एक्स इज इक्वल टू py अपॉन वाय, हे कोणत्या ट्रायंगल मध्ये? हे आहे ट्रायंगल PQR मध्ये. म्हणजे हे रेशो लिहिण्याच्या अगोदर आपल्याला लिहिलं पाहिजे, इकडे लिहिलं पाहिजे, इकडे इन ट्रायंगल PQR हे रेशोज इक्वल आहेत, त्यामुळे हे लाईन्स पॅरलल आहेत, ते पण लिहायचं. म्हणजे आता ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये खूप सोपं आहे, आपण लिहिलं पण जर हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नाही आलं तरी स्वतःहून कसं लिहायचं ते समजलं. महत्वाची गोष्ट म्हणजे का लिहितोय स्टेप्स ते समजून लिहायचं. फक्त लिहिलंय म्हणजे मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही. हा, समजतंय ना? तेच सांगतोय. नेहमी जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ते समजून घ्या, आपण काय डिस्कस करतोय, का ते स्टेप लिहितोय, का तसं लिहितोय, प्रेझेंटेशन का तसं, का रिझन लिहितोय, ते समजून घ्यायचं. हे समजलं म्हणजे तुम्हाला कोणतंही सम स्वतःहून सोडवता येणार. व्हेरी गुड. आता तुम्हाला समजलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हे जे पद्धत आहे आपल्या शिकण्याची, माहिती आहे ना, चॅप्टर धडा चालू केलाय आपण सिमिलॅरिटी, त्याच्यामध्ये पहिलं कॉन्सेप्ट केलं, त्याच्यानंतर आपण सम्स केले, ते पण कसं केलंय, डिफिकल्टी ऑर्डर कसं केलंय, सिम्पल घेतलंय, फर्स्ट लेवल, देन मिड लेवल, देन ब्युटिफुल सम, नंतर दुसरं कॉन्सेप्ट घेतलंय, तसं तुम्ही शिकायचं. ओके. आणि हे पद्धत तुम्हाला आवडते, याच्याने तुम्हाला फायदा होत आहे म्हणजे तुमच्या मित्रांना पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सगळं. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.